नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महाफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या दिवसातली मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. तर शहांचे आज अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम आहे. अमित शहांची आज मुंबईमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक सुद्धा आहे. महायुतीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अमित शहा हे आज मुंबईमध्ये असतील आणि शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र त्याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये काल अमित शहा हे पोहोचले, दाखल झाले. आज छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगावमध्ये त्यांचे कार्यक्रम आहेत. तर शहा आज मुंबईमध्ये आहेत. तर जागांचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. छत्रपती संभाजीनगरमधल्या रामा इंटरनॅशनल इथून ते रवाना होतील. 10:20 छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोल्याकडे रवाना होतील. 11 वाजता अकोल्यामध्ये भाजप पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाईल. 4 वाजता जळगावमधल्या युवा राष्ट्रीय संमेलनाला ते उपस्थित असतील. 5 वाजता जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील. त्याच्यानंतर 5:40 छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं आगमन होईल. 6 वाजायला 5 मिनिटं असताना छत्रपती संभाजीनगरमधल्या रामा इंटरनॅशनलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. 6:20 क्रांती चौकमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. 6:35 मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल. 7:45 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुंबईकडे ते प्रयाण करतील आणि त्यांचा मुक्काम असेल मुंबईत.